एकाच घरी 200 मतदारांच्या नोंदणीचा जो आरोप करण्यात आलेला होता त्या आरोपात घर क्रमांक जो आहे तो त्या मतदार यादीतला चुकलेला आहे, परंतु जे मतदार आहेत ते याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। आता त्याच परिसरातलं हे घर आहे ब्रिजलाल सापकने यांचा पण परिवार असं दाखवलेलं आहे की घर क्रमांक एकच आहे, एकाच घरी 200 मतदारांची नोंद आहे, परंतु त्याच परिसरात हे राहतात आणि त्यांचं आधार कार्ड हे बघा रेखा ब्रिजलाल सापकने आणि मेघा त्यांची मुलगी आहे मेघा ब्रिजलाल सापकने यांचं हे आधार कार्ड माझ्याजवळ आहे। ताई तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आम्ही 2000 पासून सर। तुमचं पूर्ण नाव सांगा? रेखा ब्रिजलाल सापकने। आणि तुम्ही मतदान कुठे करता? वानडोंगरीमध्ये। किती मतदार आहेत तुमच्या घरी? आमच्या घरी आता सुनेला घेऊन 6 जण आहे। हो। तर तुमचं तर तिकडे नोंद आहे असं दाखवलं त्या घरी एकाच घरी आहे म्हणून। आता ते नाही माहित पण इथंच आहे आमच्या घरी। किती वर्षापासून राहता? आम्ही 2000 मध्ये पासून राहत आहोत। 2000 पासून राहत आहे? हो। आणि हे तुमचं आधार कार्ड आहे? हो हो। मग तुमची खोटी नोंद आहे तिकडे असं दाखवण्यात आलेलं आहे? आता ते नाही माहित मला, पण आम्ही 2000 पासून इथं राहत आहोत ना। निवडणूक अधिकारी ते BLO आले होते का निवडणूकवाले नाव नोंदणी करायला? हो। मग त्यांनी काय नोंदणी करून घेऊन गेले? आता जसं ते आता विचारतात ते तसं आम्ही सांगतो त्यांना। तुम्ही इथेच राहता? हो। हे बघा या इथेच राहतात, त्यांचे आधार कार्ड आहे, ही चूक आहे प्रशासकीय चूक, हे त्यांचं घर आहे परंतु त्यांचं मतदार ते इथले आहेत, याच परिसरात राहतात, त्यांचं आधार कार्ड आहे आणि रिॲलिटी अशी आहे की प्रशासकीय चुकीमुळे घर क्रमांक जो आहे तो चुकून 1 टाकण्यात आला आणि त्याच्यामुळे जो घोळ निर्माण झालेला आहे की एकाच घरात तब्बल 200 घर क्रमांक 1 मध्ये तब्बल 200 मतदारांची नोंदणी जी दाखवण्यात आलेली आहे, जो आरोप करण्यात आलेला आहे ती प्रशासकीय चूक आहे असं दिसत आहे। आपण जी रिॲलिटी चेक करतोय ते मतदार याच परिसरात कुठे ना कुठे राहणारे आहेत, त्यापैकीच एक आहे हा सापकने परिवार। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।